Hello dear friends. So let's start with the discussion of some multiple choice questions of the semiconductor devices. Okay. सो आपण याच्या आधी फक्त सेमीकंडक्टर जो बेसिक टॉपिक होता तो बघितला, त्याच्यावरचे काही MCQ बघितले. आता आपण थोडंसं सेमीकंडक्टर डिव्हाइसेस जे आहेत त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते बघूया. ऑलमोस्ट टॉपिक इझी आहे, बऱ्याचशा कन्सेप्ट इझी आहेत. जे काही डिव्हाइसेस आहेत ती सुद्धा कन्स्ट्रक्शन डायग्राम वाईज इझी आहेत. ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक थेरॉटिकल टॉपिक आहेत हे दोन्हीसुद्धा, आणि दोन्हीमध्ये कंपॅरेटिव्हली चांगला स्टडी होऊ शकेल आणि चांगले मार्क्स तुम्हाला ह्या दोन्ही टॉपिकवरती मिळू शकतात. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ सम पॉइंट्स. ओके. So look at the first question. Carbon, silicon and germanium atoms have 4 valence electron each. Their valence and conduction bands are separated by energy band gaps represented by EgC, EgSi and EgG respectively. ते आता एनर्जी बँड गॅप आहेत. हा थोडासा खालच्यासारखाच क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप इज ट्रू. ओके. सो कार्बन आणि सिलिकॉन किंवा कार्बन जर्मेनियम किंवा सिलिकॉन जर्मेनियम याच्यामध्ये कंपॅरिझन जर आपण केलं तर आपल्याला कार्बन हा ॲज अ इन्सुलेटर, हा सेम अशा टाईपचा आपण काल एक क्वेश्चन घेतला होता की कार्बन ॲज अ इन्सुलेटर असतो. कार्बन हा काय असेल, इन्सुलेटर असेल. आणि जे सिलिकॉन आणि जर्मेनियम आहेत ते कोण असतील तर ते सेमी कंडक्टर्स असतील. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम यांचा जो एनर्जी गॅप आहे तो जनरली लेस दॅन 1 EV 3 EV इतका असतो. बट जर इन्सुलेटर असेल तर त्याचा एनर्जी गॅप हा खूप मोठा असतो. ओके. म्हणजे कार्बनचा एनर्जी गॅप कसा असेल, म्हणजे मी EgC म्हणतो. EgC फॉर वॉट, कार्बन. याचा हा ग्रेटर असेल कोणापेक्षा, EgSi किंवा जर्मेनियम. सो EgSi म्हणजे सी ऑप्शन चेक करू शकता तुम्ही, सी ऑप्शन. कारण बाकीच्या पहिल्या ऑप्शनमध्ये इक्वल सांगितलेलं आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर्मेनियमचा मोठा म्हटलं ते पण चुकीचं आहे, आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सिलिकॉनचा मोठा म्हटलं तेही चुकीचं आहे. सो तिसरा ऑप्शन असा आहे की ज्याच्यामध्ये कार्बनचा एनर्जी गॅप हा मोठा असतो सिलिकॉनपेक्षा, अँड दॅट इज द करेक्ट. ओके. सो थोडक्यात इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरचं कंपॅरिझन आपल्याला ह्या एनर्जी गॅपच्या क्वेश्चनमध्ये करायचं आहे. एवढंच आहे, याच्यामध्ये फार काही वेगळं नाही. म्हणजे हा ऑलमोस्ट मागच्याच टाईपवरचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, इन ॲन इन्सुलेटर. हा ऑलरेडी क्वेश्चन झालेला आहे. मी फक्त क्वेश्चन हा का घेतला कारण हा रिपीट क्वेश्चन होता, CETला विचारलेला होता, आणि पुन्हा CETचा क्वेश्चन असल्यामुळे पुन्हा समोर यावं म्हणून हा घेतलेला आहे. सो कंडक्शन बँड इज एम्प्टी अँड द व्हॅलन्स बँड इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन. बरोबर. कंडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन नसतात, व्हॅलन्समध्ये इलेक्ट्रॉन असतात, बट कंडक्शनमध्ये अवेलेबल नसल्यामुळं तो ॲज अ इन्सुलेटर म्हणून मटेरियल काम करेल. सो इन्सुलेटरमध्ये कंडक्शन बँड एम्प्टी आहे आणि व्हॅलन्स बँडमध्ये काही प्रमाणात इलेक्ट्रॉन्स आहेत, ते पण काही फुल फ्लेजमध्ये नाही आहेत. काही प्रमाणात इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट असतात. ओके. नेक्स्ट, आज खूप क्वेश्चन्स घेतलेले आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन्स खूप आहेत आज, कारण ऑलमोस्ट थेरॉटिकल, थोडेफार डायग्रॅमॅटिकल, थोडेफार मॅथमॅटिकल आहेत. नेक्स्ट, स्मॉल पीस ऑफ कॉपर अँड जर्मेनियम आर कूल्ड फ्रॉम रूम टेम्परेचर. सेम आपण काल 300 to 100 केल्विनचा क्वेश्चन बघितला होता. कूलिंग केलं होतं, कूलिंग म्हणजे टेम्परेचर डिक्रीज केलं होतं. सेम इथं कंडिशन आहे. सो रेजिस्टन्स काय होणार आहे, सो कूलिंग केलं इट मीन्स टेम्परेचर डिक्रीज केलं ना. सो टेम्परेचर कमी केलं असं आपण म्हणूया. बरोबर का. मग जर टेम्परेचर कमी केलं तर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे करंट कमी होणार आहे. कुणासाठी, सेमी कंडक्टरसाठी. आणि कंडक्टर कमी झाला तर रेजिस्टन्स पण काय होणार आहे, कमी होणार आहे. हे कुणासाठी होतं आहे, सो दिस इज फॉर सेमी कंडक्टर. सो लुक ॲट दिस, जर्मेनियम. ओके. सो सॉरी, टेम्परेचर कमी झालं की करंट कमी होणार, सॉरी रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होईल ना, तरी म्हटलं असं काय झालं. सो रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे, कारण कंडक्टर आणि रेजिस्टन्स दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज. सो जर्मेनियम हा एक सिलिकॉन आहे, सो सिलिकॉनची रेजिस्टिव्हिटी ही इन्क्रीज होणार आहे. आणि त्याच ठिकाणी कॉपरची काय होते, मग त्याच्या रिव्हर्स प्रोसेस होते. सो कॉपरची डिक्रीज होईल. आठवतं आहे, सेम क्वेश्चन मी ऑलरेडी काल सांगितलेला आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं दिलेला आहे. आणि दोन वेगवेगळ्या एक्झामसाठी काल ते 300 म्हटलं होतं, आज फक्त रूम टेम्परेचर टू 100 केल्विन असं म्हटलेलं
आहे. सो समजलं का आन्सर बघा. नेक्स्ट ओके, लुक ॲट द क्वेश्चन्स 7 आणि 8. विच वन ऑफ द फॉलोइंग when added as an impurity to silicon produces n type semiconductor. सो पेंटावॅलंट इम्प्युरिटी आपल्याला शोधायची आहे. सो फॉस्फरस इज द आन्सर. काल ही मला वाटते आपलं झालेलं आहे. सो पेंटावॅलंट इम्प्युरिटी असेल तर एन टाईप तयार होतो आणि ट्रायवॅलंट इम्प्युरिटी असेल तर पी टाईप तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ सेमीकंडक्टर विल इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी. आत्ताच मी याचं एक्सप्लेनेशन दिलं. टेम्परेचर वाढलं की करंट वाढतो आणि करंट वाढला की कंडक्टिव्हिटी काय म्हणायचं, वाढली म्हणायचं. रेजिस्टिव्हिटी काय झाली म्हणायचं, कमी झाली म्हणायचं. म्हणजे तो दोन्ही लक्षात असू द्या. कंडक्टिव्हिटीचा आणि रेजिस्टिव्हिटीचा जो कन्सर्न आहे तो दोन्ही लक्षात ठेवा. नक्की टेम्परेचर इन्क्रीज झालं की काय होतं. आता ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला सेमीकंडक्टर ॲज अ इन्सुलेटर्स म्हणून काम करतात कारण कंडक्टिव्हिटीज नाही आहे तिथं, बरोबर. तेही लक्षात असू द्या. नेक्स्ट okay, the electrical conductivity of semiconductor increases when electromagnetic radiation of wavelength shorter than 2500 nm, that is nanometer, is incident on it. What is the band gap energy in EV for the semiconductor? okay, आपल्याला बँड गॅप एनर्जी काढायची आहे EV मध्ये, म्हणजे आपण EG म्हणूया. सो EG क्वेश्चन मार्क म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला एनर्जी काढायची आहे, बँड गॅप एनर्जी. आता आपण एक असाही फॉर्म्युला बघतो बघा, E इज इक्वल टू एच न्यू. तर त्यातली ही जी E आहे ना, तीच म्हणजे थोडक्यात बँड गॅप एनर्जी आहे. मग आधी ती एनर्जी काढूया. बट ती एनर्जी तर आपल्याला जूलमध्ये मिळेल. मग जूलचं कन्व्हर्जन आपल्याला EVमध्ये करावं लागेल. काल आपण काय बघितलं, EVचं कन्व्हर्जन जूल. आज आपण जूलचं कन्व्हर्जन EVमध्ये बघूया. चला काय करता येईल बघा. पहिल्यांदा एनर्जी फाइंड आउट करायची. एनर्जी फाइंड आउट कशी करायची, EG बघा मी फॉर्म्युला काय लिहितो, EG is equal to h nu. h means Planck constant and nu means c upon lambda. nu म्हणजे फ्रिक्वेन्सी ना, कारण फ्रिक्वेन्सी दिलेली नाही आहे. सो Planck कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, 6.63 इंटू 10 टू द -34 इंटू सी किती घेतो आपण, 3 इंटू 10 टू द 8 घेतो आणि डिवायडेड बाय लॅम्बडा म्हणजे काय आहे, वेवलेंथ. सो इट इज 2500 इंटू 10 टू द -9 नॅनोमीटरचं कन्वर्जन केलं ना. सो हे आपल्याला आन्सर जूलमध्ये मिळेल बघा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आन्सर आपल्याला जूलमध्ये मिळेल. ओके, मग जूलमध्ये मिळालेलं आन्सर आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल EVमध्ये, तरच त्याचा उपयोग होणार आहे किंवा तरच ते आन्सर आपल्याला डिफाईन करता येईल. ओके, सो हाऊ टू कन्व्हर्ट जूल टू EV, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट पार्ट. काल मी तुम्हाला EV टू जूल सांगितलेलं होतं, आठवते का बघा. EV टू जूल करत असताना 1.6 इंटू 10 टू द -19 मल्टिप्लाय करायचं असतं. आता त्याचे रिव्हर्स करावं लागेल ना, म्हणजे जूल टू EV करत असताना. म्हणजे थोडक्यात 1.6 इंटू 10⁻⁻⁹ त्याला डिवाइड करावं लागेल. ठीक आहे, चला. सो आपण याच्या पुढं मी लिहितो आहोत, तर जस्ट मिनिट. सो हे जे काय आन्सर असेल ते जेवढा असेल तेवढा असेल. आता ते तुम्ही सॉल्व करू शकता. सो मी EG असं लिहितो बघा. हे जे काय आहे त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजे हे जर थोडंसं सॉल्व केलं तर 6.63 इंटू 3 अपॉन 25 इंटू 1.6, 10च्या पॉवर सगळे ॲडजस्ट केलेले आहेत. सो 0.5 EV. सो दिस इज द कन्वर्जन ऑफ जूल टू EV. लक्षात आलं, किंवा सिम्पल मी काल असंही दाखवलं होतं. सॉरी, 1 EV इज इक्वल टू, या ईच्या ठिकाणी फक्त व्हॅल्यू टाकतो ना आपण, 1.6 इंटू 10 टू द -19 टाकतो बघा. म्हणजे हे कशात होतं, जूलमध्ये होतं. बट जूलचं EV असताना हे 1.6 इकडे जाऊन डिवाइड होणार आहे, म्हणून ते 1.6 इंटू 10 टू द -19 डिवाइड केलं जातं. ओके, सो डिवाइड करून आपल्याला आन्सर किती मिळेल, 0.5 EV मिळेल. सो ऑप्शन डी आहे. पाठीमागे जाऊन क्वेश्चन आणि ऑप्शन तुम्ही बघू शकता. हिंट समजली आपले. जे आता हा फॉर्म्युला कुठून आला माहिती आहे, हा फॉर्म्युला ड्युअल नेचरमध्ये पण वापरला जातो, ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियमध्ये पण वापरला जातो एनर्जीचा. सो इथली जी बँड गॅप एनर्जी जी कन्सेप्ट आहे, थोडक्यात ती कन्सेप्ट म्हणजेच
EG. सो EG आपण फाइंड आउट केलं आणि त्याच्यावरून त्याचं कन्व्हर्जन केलं EVमध्ये. नेक्स्ट चलो. A semiconductor device is connected in series with the battery and resistance. A current of 10 milliampere is found to pass through the circuit. If the polarity of the battery is reverse, the current stops to almost zero. So device may be. आता एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे, तेच कनेक्ट केलं. आता मला सांगा सेमीकंडक्टर डिव्हाइस, मग ह्या चौघांपैकी कुठलं सेमीकंडक्टर डिव्हाइस असेल? तर एक स्विच असेल किंवा याला आपण डायरेक्ट म्हणूया डायोड असेल बघा. कारण जर डायोड असा कनेक्टेड केला लाईक दिस, मी दाखवतो डायग्राम तुम्हाला. सपोज हा डायोड आहे आणि तो जर असा कनेक्ट केला, हे प्लस आणि हे मायनस, तर हा डायोड ॲज अ स्विच म्हणून काम करेल. तेही कसलं? क्लोज स्विच म्हणून काम करेल. तुम्हाला हे काल मी थेरीमध्ये सांगितलं, क्लोज स्विच म्हणून काम करेल. ओके. आणि हा जर डायोड असा असेल आणि बॅटरी मात्र रिव्हर्स असेल, रिव्हर्स म्हणजे हे मायनस आणि हे प्लस, तर मात्र हा डायोड काय होणार आहे? ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करणार आहे. ओके. सो याचा आन्सर आहे ते डायोड आहे. आणि डायोडलाच अदर वर्डमध्ये काय म्हणतात? PN जंक्शन असं म्हणतात. कारण डायोडमध्ये बघा ना, एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह. इथं पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो डायोडला दोन इलेक्ट्रोड्स आहेत म्हणून त्यांना डायोड असं म्हटलं जातं. सो एक इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह आहे, एक इलेक्ट्रोड निगेटिव्ह आहे. सो आन्सर इज डी. नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन बघा. एक सर्किट डायग्राम तुमच्यासमोर दिसते आणि या सर्किट डायग्राममधला आपल्याला द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. म्हणजे इथलं व्होल्टेज फाइंड आउट करायचं. इथलं लुक एट दिस, मी मार्क करतोय बघा, मी याला व्ही नाव देतो हवं तर. सो हे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता जर ओव्हरऑल सर्किटमध्ये बघितलं तर डायोडच्या तिथं पण एक प्रकारे व्होल्टेज असतं किंवा रेजिस्टन्स म्हणतो आपण, बट आयडियलसाठी आपण ते निग्लिजिबल किंवा कन्सिडर करत नाही. म्हणजे मॅक्सिमम करंट फ्लो होतं असं आपण त्याच्यामधून सांगतो. रेजिस्टन्स 0 आहे असं सांगतो. ठीक आहे. आता डायोडचं जे पोटेन्शियल डिफरन्स किंवा तुम्हाला बॅरियर पोटेन्शियल आहे ते आपण तिथं घेऊ शकतो. 0.6 असेल, 0.7 असेल. ओके. म्हणजे सर्किटमध्ये टोटल इथं एक आहे EMF, हे डायोडचं दुसरं घेऊया आपण आणि ह्या रेजिस्टन्सचं तिसरं. म्हणजे थोडक्यात सर्किटमध्ये 3 EMF आपल्याला दिसत आहेत बघा. ठीक आहे. सर्किटमध्ये 3 EMF दिसत आहेत. करंट कसा चाललेला आहे? असा चाललेला आहे करंट. सो सिम्पल मग प्लस मायनस आपण KVL अप्लाय करूया. सो समजा मी इथून, हे समजा ए आहे, मी इथून स्टार्ट झालो इकडं या साईडला, तर मी KVL अप्लाय करेन. सो 3 व्होल्ट, ओके, मायनस डायोडचं 0.6 व्होल्ट आणि मायनस रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं V व्होल्ट इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज V? सो V बिकम्स 3 मायनस 0.6 करू शकतो मी, बरोबर का? सो इट बिकम्स 2.4 व्होल्ट. बघा काही अवघड नाही आहे. सिम्पल आपण याच्यामध्ये KVL वापरला, करंट इलेक्ट्रिसिटी सारखं सर्किट हे तयार केलेलं आहे. लक्षात येते का? बघा काय केलं मी, पोलॅरिटी पण दाखवलेल्या आहेत. डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे त्याला 0.6 म्हटलं, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे त्याला V म्हटलं आणि जे बॅटरीचं व्होल्टेज आहे त्याला 3 म्हटलं. आणि सिम्पल ह्या लूपमध्ये मी जस्ट फिरत गेलो आणि लूपमध्ये फिरत जाऊन मला हे इक्वेशन मिळालं बघा. 3 मायनस 0.6 मायनस V, ते मी राईट साईडला घेतलं. सो V बिकम्स 3 मायनस 0.6. सो आपल्याला 2.4 आन्सर मिळेल. सो याचं सुद्धा C ऑप्शन असणार आहे. हिंट काय आहे, क्वेश्चन काय आहे, हे थोडंसं समजणं गरजेचं आहे आणि ते नीट समजतंय का बघा. किंवा मी जे काही सांगायचा प्रयत्न करतो आहे त्या गोष्टी कन्सेप्च्युअली लक्षात राहत आहेत का, काही समजत आहेत का मी काहीतरी बडबडतो आहे तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळते असं होतं आहे, याचाही थोडासा विचार करा. नेक्स्ट चला पुन्हा काही डायग्राम्स रिलेटेड क्वेश्चन आहेत बघा. half wave rectifier is used to rectify an alternating voltage of frequency 60 Hz. So the number of pulses of rectified current obtained in 1 second is okay. म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे पहिल्यांदा. ओके.
आता आउटपुटला हीच फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. पल्स म्हणजे थोडक्यात वेव्ह ना. पुन्हा एका सेकंदामध्ये किती पल्स, किती वेव्ज. ओके. मग आता जनरली कसं असतं बघ, हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. ही इनपुट फ्रिक्वेन्सी हाफ वेव्हसाठी आणि हाफ वेव्हचं आउटपुट हे असं असतं. हे काल तुम्हाला थेरीमध्ये सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे थोडक्यात काय झालं की हाफ वेव्हचं जे आउटपुट आहे ते तुम्हाला एक सायकल तिथं हाफ मिळाली, बरोबर आहे. बट मला सांगा, नंबर ऑफ पल्सेस रेक्टिफाईड करंट ऑप्टेन इन 1 सेकंड, एका सेकंदामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. याची फ्रिक्वेन्सी आपण 60 हर्ट्झ म्हणूया. ठीक आहे, 60 हर्ट्झ म्हणूया. आता मला सांगा, हा जो पार्ट आहे हा रेक्टिफायरचा आउटपुट पार्ट झाला, हा असा दिसतोय तो रिपिटेटिव्ह पार्ट, बरोबर. मग जेवढा इनपुटचा आणि आउटपुटचा पार्ट आहे तो सेम आहे बघा, रिपिटेटिव्ह. म्हणजे आपण याला काय म्हणूया, यालाही 60 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी म्हणूया. ओके, 60 हर्ट्झ. याचं मी कारण सांगतो तुम्हाला अजून एक. म्हणजे फॉर एक्झाम्पल फुल वेव्हमध्ये असं असतं बघा, फुल वेव्हमध्ये ही सायकल असते आणि फुल वेव्हमध्ये आउटपुट आपल्याला असं मिळतं. म्हणजे थोडक्यात फुल वेव्हमध्ये एक रिपिटेटिव्ह पार्ट इथं आहे, समजा याला 50 हर्ट्झ म्हणूया आपण. बट इथं मात्र 2 रिपिटेटिव्ह पार्ट झाले, हा एक आणि हा एक. मग 2 रिपिटेटिव्ह म्हणजे 2 × 50 म्हणजेच 100 होतं फुल वेव्हमध्ये. आउटपुट फ्रिक्वेन्सी किती होते, 100 हर्ट्झ होते. बट इथं मात्र हा 60 आहे, तर हा सुद्धा एकच रिपिटेटिव्ह पार्ट आहे ना, म्हणून याची पण फ्रिक्वेन्सी किती असेल, वरच्याची आहे तेवढीच असेल. अर्थ कळला का बघा. म्हणून 18 नंबरचा आन्सर आहे ते सी असेल, दॅट इज 60 हर्ट्झ आहे तेवढीच फ्रिक्वेन्सी असेल. ओके. 19 बघा, 19 बघा. फॉर विच वन ऑफ द फॉलोइंग सेमीकंडक्टर डायोड्स इज फॉरवर्ड बायस. आता फॉरवर्डचाही अर्थ मी सांगितलेला आहे. समजा असं असेल तर हे फॉरवर्ड बायस आहे बघा. जनरल ही सोपी डायग्राम आहे. हा डायोड आहे आणि डायोडला जर प्लस मायनस जर अशा पद्धतीनं कनेक्ट केलं तर आपण यातलं ओळखू शकतो की हे फॉरवर्ड बायस आहे. आता थोडीशी आपल्याला अशी डायग्राम याच्यामध्ये ओळखायची. ठीक आहे. चला, पहिली डायग्राम तर होणार आहे का, ऑब्वियसली नाही होणार पहिली डायग्राम, कारण पहिल्या डायग्राममध्ये दोन्हीलाही निगेटिव्ह दिसते बघा. दुसरी डायग्राम बघूया. चला, निगेटिव्हला निगेटिव्ह आहे बट पॉझिटिव्हला 0 आहे, त्यामुळे इथं काहीतरी होऊ शकतं दुसऱ्यामध्ये. जस्ट आपण बघूया की होऊ शकतं असं म्हणूया, पार्शियली करेक्ट दिसतंय. तिसरी डायग्राम बघा. तिसरी तर ॲब्सोल्युटली चूक आहे बघा, ॲब्सोल्युटली रॉंग आहे, कारण इतर पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तिसरी होणार नाही. चौथी बघूया. चौथ्यामध्ये पोलॅरिटीज दाखवलेली नाही आहे, त्यामुळे चौथी पण होणार नाही. मग कुठला ऑप्शन असेल, मग जो आपण पार्शियली जो म्हणलो होतो तो करेक्ट असू शकेल. याचा अर्थ पॉझिटिव्ह टर्मिनल हे 0ला कनेक्ट केलं तरीसुद्धा चालू शकेल. निगेटिव्ह आहे ना डायोडच्या निगेटिव्हला, -2 दिसते ना निगेटिव्हला, म्हणून सेकंड ऑप्शन हा मोर पॉसिबल सांगता येईल. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात ऑप्शन कुठला सांगू शकतो आपण, बी सांगू शकतो. बी हा सांगता येईल का बघा. सेकंडमध्ये पॉसिबिलिटी आहे ना. सो सेकंड डायग्राम बरोबर असू शकेल किंवा आहे असं म्हटलं तरी चालेल. सो बी ऑप्शन खाली दिसतोय सेकंडसाठी आपण, सो डिफाईन करू शकतो बी ऑप्शन. लक्षात आलं. क्वेश्चन काय सांगितला, आन्सर काय सांगितलं, हिंट एक्झॅक्टली काय सांगितली. चला पुढे जाऊया. चलो अगन काही थेरी क्वेश्चन्स आहेत. द डिप्लेशन रिजन ऑफ पी-एन जंक्शन इज फॉर्म्ड. चला, डिप्लेशन रिजन जो आहे तो कधी फॉर्म होतो, when it is forward, when it is reverse, during the manufacture, when its temperature decreases. आता ॲक्च्युली काय असणं अपेक्षित आहे, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इट्स मॅन्युफॅक्चरिंग. बघा, म्हणजे जेव्हा डायोड हा तयार केला जातो, लाईक पी आणि एन एकत्र आणले जातात, तेव्हा ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होते आणि ह्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये या ठिकाणी डिप्लेशन लेअर तयार होतो. ओके. सो वेन इट इज फॉरवर्ड, रिव्हर्स, ते सगळे कनेक्शन्स आहेत. किंवा टेम्परेचर डिक्रीज इन्क्रीज केलं तरी डिप्लेशन लेअर तयार होतो असं नसतं. तर डिप्लेशन लेअर कधी तयार होईल तर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इट्स मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे जेव्हा एखादा डायोड एक्झॅक्टली पर्टिक्युलर तयार केला जाईल तेव्हा काय होणार आहे, डिप्लेशन रिजन तयार होणार आहे. सो क्वेश्चन 23 दिसतोय तुमच्यासमोर, सो त्याचा सी ऑप्शन असेल. नेक्स्ट
24 बघूया. 24 in a half wave rectifier the output frequency is 50 Hz. If the input frequency is 50 Hz, what is the output frequency of full wave rectifier for the same input? बघा आता हाफ वेव्हसाठी 50-50 ह्या दोन्ही सेम फ्रिक्वेन्सी झाल्या, बट फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी किती आउटपुट असेल? व्हॉट इज द आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ ए फुल वेव्ह रेक्टिफायर असं विचारलेलं आहे. सो याचा आन्सर मगाशीच मी सांगितलं, डबल होईल ना फुल वेव्हमध्ये. बघा ही हाफ वेव्ह आहे लाईक दिस, आणि फुल वेव्ह मी या साईडला काढतो. म्हणजे फुल वेव्हमध्ये सेम पार्ट बघा, हा प्लस आणि हा प्लस रिपिटेटिव्ह 2 वेळा झाला, आणि इथं हा एवढा सेम पार्ट आहे, एवढा तो 1 वेळाच रिपिटेटिव्ह झाला. म्हणून इनपुट आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी हाफ वेव्हसाठी सेम असेल, आणि फुल वेव्हसाठी आउटपुट फ्रिक्वेन्सी 100 असेल आणि इनपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल. मगाशी मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25 बघूया. When resistance between P and N region is very high, then the PN junction diode acts as an inductor, a transistor, Zener diode. आता याचा आन्सर सांगतो. समजा हा PN जंक्शन आहे, ठीक आहे. क्वेश्चन काय आहे तर ह्या दोघांचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स खूप जास्त आहे. मला सांगा रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट जाणार का? तर करंट जाणार नाही, बरोबर ना. मग एकतर हा होऊ शकत नाही, डायोड तर होऊ शकत नाही, ट्रान्झिस्टर पण होऊ शकत नाही, कारण हे सेमीकंडक्टर आहेत. मग राहिलं काय? इंडक्टर किंवा कपॅसिटर, दोघांमध्येच. मग मला सांगा दोघांच्या मध्ये करंटला ब्लॉक करायचं काम कोण करू शकेल? दोघांच्या मध्ये करंटला ब्लॉक करायचं काम कोण करू शकेल? इंडक्टर आणि कपॅसिटरपैकी तर कपॅसिटर ब्लॉक करू शकेल. कोणापेक्षा? इंडक्टरपेक्षा, बरोबर आहे का. म्हणजे करंट पासिंग जे आहे त्याचं ब्लॉकिंग कोण करू शकेल? तर कपॅसिटर करू शकेल. म्हणून याचा आन्सर काय असेल? कपॅसिटर असेल. इंडक्टर मी रब करतो. सो व्हेन द रेजिस्टन्स बिटवीन P and N regions is very high, then the PN junction diode acts as a capacitor असं आपण म्हणू शकतो. लक्षात राहील. काही अशा कंडिशन्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट अगेन 2 क्वेश्चन्स बघूया. सो पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डायग्राम दिसते बघा, डायग्राम. आता डायग्राम आली की थोडंसं काहीतरी आपल्याला लॉज वगैरे अप्लाय करून डायरेक्शन्स वगैरे बघून सोडवावं लागतं. ठीक आहे, बघूया. व्हॉट इज द करंट इन द फॉलोइंग डायोड सर्किट? करंट विचारलेला आहे फॉलोइंग डायोड सर्किटमध्ये. आता दोन्ही साईडला रिव्हर्स पोटेन्शियल आहे. मला सांगा रिव्हर्स. रिव्हर्स आहे. मग दोन्ही साईडला जर रिव्हर्स पोटेन्शियल असेल किंवा रिव्हर्स व्होल्टेज असेल, किंवा या डायोडला आपण रिव्हर्स बायस पण म्हणू शकतो. ठीक आहे, रिव्हर्स बायस एक म्हणू शकतो. ठीक आहे, दोन्ही साईडला रिव्हर्स पोटेन्शियल दिसते. सो पी साईडचा पोटेन्शियल ड्रॉप हा -4 आहे आणि एन साईडचा पोटेन्शियल ड्रॉप हा -1 आहे. सो वी कॅन से दॅट द डायोड कॅन बी रिव्हर्स बायस अँड हेन्स फॉर द फ्लो ऑफ करंट रेजिस्टन्स इज very very high. फ्लो ऑफ करंट रेजिस्टन्स इज व्हेरी व्हेरी हाय. म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो हाय आहे, कारण रिव्हर्समध्ये रेजिस्टन्स जास्त असतो. लक्षात येते का? बघा, रिव्हर्ससाठी फॉर रिव्हर्स बायस डिप्लेशन लेअर मोर असतो ना, म्हणजे रेजिस्टन्स हाय असतो. हाय म्हणजे मॅक्सिमम किंवा त्याला इन्फायनाईट सुद्धा म्हटलं जातं. मग जर रेजिस्टन्स इन्फायनाईट असेल तर करंट किती? 0 असेल. सो आपण म्हणू शकतो याला 0 अँपिअर करंट. सो व्हॉट इज द करंट फ्लोईंग थ्रू द डायोड? करंट फ्लो होणार नाही. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, हे बायसिंग कुठलं ओळखलं. ठीक आहे, बायसिंग कुठलं आहे तर हे रिव्हर्स बायसिंग आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हे फॉरवर्ड पण असेल, तर फॉरवर्ड नसणार आहे बघा, कारण -4 आणि -1 मध्ये कंपॅरिझन जरी केलं तरी आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे रिव्हर्स बायस आहे. लक्षात आलं? सो हे रिव्हर्स बायस आहे आणि रिव्हर्स बायसचा डिप्लेशन लेअर हा खूप मोठा असतो, आणि डिप्लेशन लेअर खूप मोठा असल्यामुळं रेजिस्टन्सची व्हॅल्यू खूप जास्त झाली, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू जास्त झाल्यामुळं करंटला फ्लो होता येणार नाही. अगदी बेसिक आणि सिम्पल आहे सांगायचं झालं तर. नेक्स्ट समजलं? सो ए ऑप्शन कसा आला? द डिप्लेशन लेअर इन द PN जंक्शन रिजन इज कॉज्ड बाय, हे थेरीमध्ये आपण शिकतो, डिफ्युजन होतं बघा चार्जेसचं.
म्हणजे काही प्लस मायनसमध्ये आणि काही मायनसमध्ये काही मायनस प्लसमध्ये डिफ्युज्ड होतात. मर्ज म्हणूया ना, डिफ्युज्ड. कारण पहिला आहे ड्रिफ्ट ऑफ होल्स, फक्त होल्स ड्रिफ्ट झाले म्हणजे होत नाही. मायग्रेशन ऑफ इम्प्युरिटी आयन झाले म्हणजे होत नाही. ड्रिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणून डिप्लेशन रिजन तयार होत नाही. तर जे काही प्लस मायनस चार्जेस आहेत त्या पी एन जंक्शन डायोडमध्ये दोन्ही साईडला, तर त्यांचं डिफ्युजन होतं. थेरीमध्ये बघत असतो डिफ्युजन म्हणजे काय. थोडक्यात इकडले काही पी इकडल्या एनमध्ये येऊन मिक्स होतील, डिफ्यूज होतील, आणि इकडले काही एन इकडल्या पीजमध्ये येऊन डिफ्यूज होतील. ओके. सो जनरली डिप्लेशन रिजन इज फॉर्म ड्यू टू द डिफ्युजन ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन टू पी अँड होल्स फ्रॉम पी टू एन. ओके. साहजिकच इलेक्ट्रॉन्स एनमधून पीमध्ये जातील किंवा होल्स पीमधून एनमध्ये जातील, आणि हे झाल्यामुळं डिफ्युजन होतं, एक प्रोसेस होते, आणि या प्रोसेसमुळे तिथं काय होतं, डिप्लेशन लेयर तयार होतो. सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट. ओके, अगेन सम थिअरॉटिकल क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन तर ऑलरेडी झालेलाच आहे. इफ ए फुल वेव रेक्टिफायर सर्किट is operating from 50 Hz means the fundamental frequency in the ripple will be. आता रिपल म्हणजे त्याचा आउटपुट व्होल्टेज जे काय असेल ते, त्याच्यामधली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल असा क्वेश्चन आहे. सो मगाशी मी सांगितलं होतं आउटपुट फ्रिक्वेन्सी जी असेल तीच थोडक्यात रिपल फ्रिक्वेन्सी असेल. जनरली रिपल म्हणजे काय असतो अर्थ माहिती आहे का, की समजा एक इनपुट असं आहे, ठीक आहे, तर याचं DC कन्वर्ट केलं जातं अशा पद्धतीनं थोडंसं. सो हे रिपल्स आहेत बघा प्रेझेंट, हे जे दिसत आहेत ना हे असे हे रिपल्स म्हटलं जातं यांना. ठीक आहे, जस्ट मी रिपल्सचा अर्थ सांगतोय. बाकी रिपल फ्रिक्वेन्सी म्हणजे सेम, आउटपुट हे इनपुट आणि आउटपुट असं 1 2. सो 2 इंटू एफ इन म्हणतो मी. सो एफ इन किती असते 50. सो इट बिकम्स 100 हर्ट्ज. लक्षात आलं. सो क्वेश्चन 48चं ए ऑप्शन असेल बघा. So for a full wave rectifier we can say that ripple frequency is the twice of input frequency. So it becomes 2 into 50, so 100. 49. Application of a forward bias to a PN junction. Application of forward bias to a PN junction. Forward bias म्हणजे काय, डायोडच्या पॉझिटिव्हला बॅटरीचं पॉझिटिव्ह म्हणजे रेग्युलर कनेक्शन. ओके. हां, आता रेग्युलर कनेक्शन जर झालं तर काय होणार आहे, increase the potential difference across depletion zone, widen the depletion zone, increase the electric field in the depletion zone, increase the number of donors on the n side. आता बघा हे तिन्ही ऑप्शन्स, चारही ऑप्शन्स वाचूया. पहिला ऑप्शन चुकीचा आहे. का चुकीचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स वाढतं असं म्हटलं आहे, तर फॉरवर्डमध्ये पोटेन्शियल डिफरन्स वाढत नाही, डिप्लेशन लेअर छोटा असतो ना. सेकंडमध्ये वायडन द डिप्लेशन झोन म्हणलेलं आहे, हे सुद्धा नाही, कारण फॉरवर्डमध्ये डिप्लेशन लेअर छोटा असतो, रिव्हर्समध्ये डिप्लेशन लेअर मोठा असतो. आणि तिसऱ्यामध्ये पण काय म्हटलं, इन्क्रीज द इलेक्ट्रिक फील्ड. तर डिप्लेशन लेअर ॲक्च्युली छोटा असल्यामुळे इन्क्रीज होण्याचा चान्सच नाही. मग काय, इन्क्रीज द नंबर ऑफ डोनर ऑन द एन साईड. डोनर ॲक्सेप्टर आठवते, ॲक्सेप्टर इम्प्युरिटी, डोनर इम्प्युरिटी. सो फॉरवर्ड बायसमध्ये करंट फ्लो होणार आहे. सो करंट फ्लो होणार याचा अर्थ काय, जे काही डोनर आहेत त्यांची संख्या इन्क्रीज होईल. सो द नंबर ऑफ डोनर्स आर टू बी इन्क्रीजेस. सो वी कॅन से दॅट दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ द फॉरवर्ड बायस इन द PN junction diode. Next, 50 number question बघूया. The barrier potential of a PN junction depends on the type of semiconducting material, amount of doping and temperature. So which one of the following is correct? Okay, कुठलं करेक्ट असेल. बॅरियर पोटेन्शियल म्हणजे काय सांगतो. हे PN जंक्शन आहे, हा P आहे, हा एन आहे. तर इथं डिप्लेशन लेअर तयार झालं ना, तर याचं जे काय व्होल्टेज असेल ना त्याला आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो बघा. 0.6 व्होल्ट, 0.7 व्होल्ट, 0.3 व्होल्ट जर्मेनियमसाठी, बरोबर. मग हे बॅरियर पोटेन्शियल साहजिकच सेमीकंडक्टर मटेरियलवरती डिपेंड आहे ना. सिलिकॉन असेल तर ते 0.6 असतं, जर्मेनियम असेल तर ते 0.3 असतं. अमाऊंट ऑफ डोपिंग, आता साहजिकच इथंच बघितलं ना की डोपिंगमुळं फॉरवर्ड रिव्हर्स आयडेंटिफाय होऊ शकतं. सो अमाऊंट ऑफ डोपिंग ॲज वेल ॲज टेम्परेचर. आता टेम्परेचरमुळं का असणार आहे बघा, म्हणजे टेम्परेचरमुळं कंडक्टिव्हिटी आपण काय म्हटलं होतं, इन्क्रीज होते. टेम्परेचर वाढलं की करंट वाढतो, बरोबर. करंट वाढला की रेजिस्टन्स कमी होतो. म्हणजे काहीतरी टेम्परेचरमुळे चेंजेस होत आहेत तिथं.
म्हणजे थोडक्यात त्या पोटेन्शियल बॅरियरमध्ये डिप्लेशन रिजनमध्ये काहीतरी तिथं चेंज होतोय असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. सो तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. मग तिन्ही ऑप्शन्स बरोबर असतील तर बी ऑप्शन चेक करा, कारण बी ऑप्शनमध्ये फर्स्ट, सेकंड अँड थर्ड असं तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत असं दिलेलं आहे. सो क्वेश्चन नंबर 50 जो आहे त्याचा आन्सर काय असेल, बी असेल. नेक्स्ट, येस, काही डायग्राम्स रिलेटेड एक क्वेश्चन आहे. 61 आहे. 60 बघूया. 60 आधी. ओके, हाफ वेव्ह रेक्टिफायरचाच क्वेश्चन आहे. द पीक व्होल्टेज इन द आउटपुट ऑफ हाफ वेव्ह डायोड रेक्टिफायर फेड विथ द सायनोसायडल सिग्नल विदाउट फिल्टर इज 10 व्होल्ट. सो व्हॉट इज द DC कंपोनंट ऑफ द आउटपुट व्होल्टेज. ओके, आता ॲक्च्युली याचा एक फॉर्म्युला आहे DC कंपोनंटचा. तो फॉर्म्युला मी आधी तुम्हाला सांगतो किंवा कन्सेप्ट सांगतो नक्की काय आहे बघा. तर आता आपल्याला हाफ वेव्ह, फुल वेव्ह हे सगळं माहिती आहे. आता हाफ वेव्ह हा असा असतो, समजा एक सायकल इनपुट असेल तर हाफ वेव्हमध्ये आउटपुट सायकल ही अशी मिळते, आणि फुल वेव्ह हा समजा इनपुटमध्ये असा असेल तर फुल वेव्हमधली आउटपुट सायकल ही आपल्याला अशी मिळते. ओके, तर आता आपण रेक्टिफायरचा ॲक्च्युली यूज AC टू DC असं म्हणतोय. फक्त काय म्हणतोय, ACचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, DCमध्ये होणार आहे. हा कुणाचा यूज आहे, दिस इज द यूज ऑफ ऑर द ॲप्लिकेशन ऑफ द रेक्टिफायर. बट मला सांगा, हा जो सिग्नल दिसतोय तुम्हाला हा परफेक्ट DC आहे. नो, दिस इज नॉट परफेक्ट DC. परफेक्ट DC नाही, बट आपण ह्याला परफेक्ट DC कन्सिडर करूया. परफेक्ट DC म्हणजे ॲक्च्युअल DC असा असतो, स्ट्रेट लाईन असते, बट हा असा आहे म्हणजे ह्यात अजून अल्टरनेटिंग पार्ट आहेच बघा. सो दिस इज नॉट परफेक्ट DC, बट आपण म्हणतोय की AC टू DC थोडाफार DC आहे असं म्हटलं. म्हणजे याची जी काही ही रेंज आहे, राईट साईडला बघा, याची जी काही ही रेंज आहे ना, ही रेंज मॅक्सिमम व्होल्टेजची रेंज आहे त्या. मग आता हे व्होल्टेज कसलं आहे, आपण नाव दिलेलं आहे DC दिलेलं आहे, म्हणजे आता DC व्होल्टेज पण प्रेझेंट असणार आहे. ह्याच्यामध्ये रिपल्स पण प्रेझेंट आहेत, म्हणजे DC पण प्रेझेंट आहे, मॅक्सिमम पण प्रेझेंट आहे, रिपल पण प्रेझेंट आहेत, RMS पण प्रेझेंट आहेत. ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो VDC जी व्हॅल्यू प्रेझेंट असते, VDC म्हणतो मी त्याला, म्हणजे कुठलाही घ्या, हाफ वेव्ह घ्या किंवा फुल वेव्ह घ्या अशा टाईपमध्ये. सो VDC जी आहे ती हाफ वेव्हसाठी जे V0 आणि त्याला पायने डिवाइड केलं जातं. ॲक्च्युली हा फॉर्म्युला जसा RMS करंट, RMS EMFचे फॉर्म्युले आहेत का नाही, ERMS इज इक्वल टू EM अपॉन √2 आपण AC सर्किटमध्ये बघितलं बघा, तशा टाईपमध्ये हा फॉर्म्युला तयार होतोय रेक्टिफायरसाठी, हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी. ओके, सो V0चा अर्थ काय आहे, जे काही मॅक्सिमम व्होल्टेज आहे ते. मग दिले बघा, मॅक्सिमम व्होल्टेज किती दिले, 10 दिलेलं आहे, 10 व्होल्ट बरोबर. सो मॅक्सिमम व्होल्टेज जर 10 व्होल्ट असेल तर 10/π हे आन्सर असणार आहे बघा. म्हणजे अर्थ कुठला आणि कुठं आहे आणि मी काय काय सांगितलं बघा, हे लक्षात आलं का बघा. सो 10/π इज द आन्सर. ओके, नेक्स्ट, यातलाच एक क्वेश्चन आता तो डायग्रामचा राहिलेला तो बघूया. ठीक आहे, 61 क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग डायोड इज रिव्हर्स बाय. चला, मगाच्यासारखं आलं का, रिव्हर्स बायसिंग ओळखायचं आहे. मगाशी होतं तसंच आहे बघा. चला, पहिल्यामध्ये बघा डायोडचं निगेटिव्ह हे निगेटिव्हला आहे. सो हे असू शकतं पहिलं, असं आपण म्हणूया, चालेल का. कारण डायोडच्या निगेटिव्हला बॅटरीचं निगेटिव्ह कनेक्टेड आहे. ठीक आहे, नेक्स्ट दुसऱ्या क्वेश्चनमध्ये बघूया आपण. पॉझिटिव्हला ग्राउंड आहे, निगेटिव्हला पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, सॉरी थांबा, पहिल्या डायग्राममध्ये जरा बघा सगळ्यांनी. निगेटिव्हला -10 व्होल्ट आहे आणि पॉझिटिव्हला ग्राउंड आहे. सो हे फॉरवर्ड झालं, सॉरी पहिलं कनेक्शन फॉरवर्ड झालं बघा बरोबर. दुसरं कनेक्शन बघा, दुसऱ्यामध्ये डायोडच्या पॉझिटिव्हला ग्राउंड आहे, येस, आणि डायोडच्या निगेटिव्हला पॉझिटिव्ह, म्हणजे हे रिव्हर्स असू शकतं बघा. दुसरं कळतंय का, पहिलं फॉरवर्ड असू शकतं, दुसरं रिव्हर्स असेल. तिसरं बघूया, तिसऱ्यामध्ये बघा इकडं निगेटिव्ह आहे आणि इकडं पॉझिटिव्ह, म्हणजे हे परफेक्ट निगेटिव्हला पॉझिटिव्ह आणि
पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, म्हणजे हे परफेक्ट फॉरवर्ड आहे, तिसरं आहे ते. अर्थ लक्षात येतोय का बघा. पहिली डायग्राम फॉरवर्ड, दुसरी रिव्हर्स, तिसरी पुन्हा फॉरवर्ड दिसते. चौथी बघूया. चौथीमध्ये निगेटिव्हला निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्हला पण निगेटिव्ह आहे, म्हणजे हे थोडंसं नाही सांगता येत, परफेक्ट नाही सांगता येत चौथं. मग आपल्याला विचारले काय, रिव्हर्स बायस. सो कुठली डायग्राम रिव्हर्स बायस दिसते. सो सेकंड डायग्राम रिव्हर्स बायस दिसते, म्हणजे ऑप्शन कुठला असेल, ए ऑप्शन असेल. बघा आता इथं कन्फ्युजन केलं आहे बघा तुमचं. डायग्राम कुठली बरोबर आहे, दुसरी डायग्राम बरोबर आहे. मग आपल्याला कन्फ्युजन वाटेल आणि दुसऱ्या डायग्रामसाठी आपण बी ऑप्शन लिहू, बट इट इज रॉंग. कळलं का. डायग्राम दिसते दुसरी, त्यामुळे तुम्हाला वाटेल की बी ऑप्शन आहे, बट बी ऑप्शन इज द रॉंग, कारण बी ऑप्शनला फिगर 3 दिसते बघा. त्यामुळे खाली पण काय दिलं का जरा असं चेक, व्यवस्थित चेक करत चला. सो दुसऱ्या डायग्रामसाठी ए ऑप्शन दिलेलं आहे, फिगर 2, म्हणून ए ऑप्शन बरोबर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट चला, काही ट्रान्झिस्टर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत बघा आता इथं. आता ट्रान्झिस्टर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, सगळे डायोडचे प्रकार, हे सगळं आपण खालच्या थोडंसं थिअरीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मॅक्सिमम कन्स्ट्रक्शन, वर्किंग असलाच प्रकार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो ट्रान्झिस्टर कशासाठी वापरतो आपण, ॲम्प्लिफिकेशनसाठी. सो फॉर ए ट्रान्झिस्टर सर्किट इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन द व्होल्टेज गेन इज 100. हां, व्होल्टेज गेन दिलेला 100. इफ द इनपुट व्होल्टेज इज 20 मिलीव्होल्ट देन द आउटपुट व्होल्टेज इज. व्हेरी सिम्पल. गेनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, गेनचा बेसिक फॉर्म्युला इथं सोडवतो मी. व्होल्टेज गेन म्हणतो मी. बेसिक फॉर्म्युला गेनचा हा आउटपुट अपॉन इनपुट असतो. मग व्होल्टेजसाठी आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज म्हणायचं. म्हणजे मी असं लिहितो बघा, व्ही आउट अपॉन व्ही इन म्हणतो. सो आपल्याला काढायचं आहे कोण, व्ही आउट काढायचं आहे. गेन किती दिलेला आहे 100. सो 100ला सिम्पल त्या 20 मिलीव्होल्टनं मल्टिप्लाय करा. सो तुम्हाला व्ही आउट निघेल. सो व्ही आउट इज इक्वल टू 100 इंटू सिम्पल 20 मिलीव्होल्ट झालं. हे तुमचा आन्सर असेल. समजलं का काय केलं बघा. सो गेनचा अर्थ असतो आउटपुट अपॉन इनपुट, बट या ठिकाणी व्होल्टेज गेनची कंडिशन आहे ट्रान्झिस्टरसाठी. सो हे जर मल्टिप्लाय केलं तर हे 100 इंटू 20 2000 होईल, आणि मिलीव्होल्ट आहे ना, सो 2 व्होल्ट होईल का बघा. तेही बघत चला, मिलीव्होल्ट आहे, व्होल्ट आहे, कारण मिलीव्होल्टमध्ये पण एक आन्सर दिसतंय. राहिलेली सगळी आन्सर्स ही व्होल्टमध्ये आहेत, त्यामुळे थोडासा त्याचाही विचार करणं गरजेचं असतं. सो 90 नंबरसाठी 2 व्होल्ट हे आपल्याला आन्सर मिळेल. नेक्स्ट 91 घेऊया. इफ फॉर ए ट्रान्झिस्टर बीटा इज इक्वल टू 49. आता बीटा म्हणजे काय, करंट गेन. आठवते काल मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बीटा हा करंट गेन असतो ट्रान्झिस्टरचा. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज, त्यासाठी अल्फा आणि बीटामधलं रिलेशन आपल्याला लिहावं लागेल, बरोबर का. सो रिलेशन लिहितो मी आधी. सो इथं लिहितो रिलेशन या साईडला. सो बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. आता बीटा 49 घेऊ शकता डायरेक्ट. अल्फा काढायचं, हे फक्त सोडवावं लागेल. हे जर जमत असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि हे जमायलाच पाहिजे ना. सो 49 इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. सो इट बिकम्स 49 minus 49 alpha is equal to alpha. So it becomes 49 is equal to 50 alpha. So alpha is equal to 49 upon 50. चालेल का, मी सोडवलं सगळंच बघा. सो 49 अपॉन 50 परफेक्ट 1 येईल का नाही, बट 1 पेक्षा थोडंसं कमी येईल. म्हणजे किती येईल, 0.98 असू शकतं. तुम्ही हेही ॲक्युरेट करू शकता किंवा असे तोंडी कॅल्क्युलेशन सांगितलं तरीसुद्धा चालू शकतं. सो 0.98 म्हणजेच सी ऑप्शन असेल याच्यासाठी. बघा हिंट कळली का, फॉर्म्युला कळला का. हे फॉर्म्युले सगळे ट्रान्झिस्टरमधले आहेत. हे 2-3 क्वेश्चन दिसतात, हे सगळे ट्रान्झिस्टर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सेम पुढचा क्वेश्चन आहे बघा 92. बघा तुम्हाला इथं अल्फा दिलेला आहे आणि तोही 60/61च्या स्वरूपात दिलेला आहे आणि बीटा फाइंड आउट करायचा आहे. CET 2015चा क्वेश्चन आहे. सो अल्फा इज 60/61 फॉर ए ट्रान्झिस्टर. सो द व्हॅल्यू ऑफ बीटा इज सेम, हाच फॉर्म्युला यूज करायचा.
बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. सो बीटा इज इक्वल टू अल्फा किती दिलेला आहे 60/61. 1 मायनस हे 60/61. आता हे सॉल्व केलं तर हे 61 घालून आपण हे 61 इथं मल्टिप्लाय करू शकतो ना. सो बीटा इज इक्वल टू किती 60 राहिलं ना वरती आणि खाली किती राहिलं 1 राहिलं. सो सिम्पल 60 इज द आन्सर. आहे का बघा 60 बी ऑप्शनसाठी. आलं लक्षात. सो दीज आर द क्वेश्चन्स रिलेटेड टू द ट्रान्झिस्टर्स. नेक्स्ट येस, हे सुद्धा काही ट्रान्झिस्टर रिलेटेडच क्वेश्चन्स आहेत. बघूया आन्सर्स कसे कसे आहेत. 124 बघा. क्वेश्चन नंबर 124. इन ए कॉमन बेस मोड ऑफ ट्रान्झिस्टर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर, कॉमन इमिटर असे मोड्स आहेत ना. सो त्यातला इन ए कॉमन बेस मोड ऑफ ट्रान्झिस्टर द कलेक्टर करंट इज 5.4 मिलीअँपियर आय सी दिलेलं आहे. फॉर अन इमिटर करंट 5.6 मिलीअँपियर आय ई दिलेलं आहे. सो द व्हॅल्यू ऑफ बेस करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा विल बी. आता इथला जो बीटा म्हणजे सेम अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा तो फाइंड आउट करायचा आहे, पण त्यासाठी अल्फा आपल्याला माहीत पाहिजे. बघा फॉर्म्युला हाच वापरायचा, बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. बट अल्फा म्हणजे काय बघा तर कॉमन बेसचा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर आहे. तर ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे लक्षात ठेवा गेन सारखं. ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय गेन, करंट गेन. करंट गेन काय असतो आउटपुट अपॉन इनपुट असतं. तर कॉमन बेससाठी आउटपुट कोण असतं आय सी असतं आणि इनपुट कोण असतो तर आय ई असतो. बघा आउटपुट अपॉन इनपुट लिहिलं मी. हे फॉर्म्युले पण फार सोपे आहेत, फार काय अवघड नाही. कालचं लेक्चर नीट बघितलं तर लक्षात येईल तुम्हाला हे आय सी आय बी ह्या काय गोष्टी आहेत ते. ओके, मग मला सांगा आय सी आणि आय ई दिलेलं आहे. आय सी तुम्हाला 5.4 दिलेलं आहे, तुम्हाला याच्यावरून अल्फा निघेल. चला 0.98 अल्फा निघतोय आणि तो 0.98 अल्फा जर तुम्ही पुट केला तर तुम्हाला बीटा 49 मिळतोय. लक्षात आलं का बघा. सो अल्फा कसा घेतला आणि बीटा कसा घेतला हे कॉमन बेस ट्रान्झिस्टरसाठी इक्वेशन लिहिलेलं आहे. ओके, अल्फाची व्हॅल्यू बघा आय सी अपॉन आय ई. त्यातला आय सी आणि आय ई दिलेला आहे. दोघांवरून 0.98 अल्फा काढला आणि त्याच्यावरून बीटा 49 निघाला. सो दॅट इज द आन्सर. सो सी ऑप्शन आहे बघा. समजलं. सो ट्रान्झिस्टर्सचाच हा एक क्वेश्चन आहे. नेक्स्ट 125 बघूया. द करंट गेन फॉर ट्रान्झिस्टर वर्किंग ॲज अ कॉमन बेस ॲम्प्लिफायर इज 0.96. सेम आत्ताच्या टाईपवरचाच आहे, म्हणजे अल्फा दिलेला आहे 0.96 करंट गेन ना. इफ द इमिटर करंट इज 7.2 आय ई दिलेला आहे. देन द बेस करंट इज आय बी काढायचा आहे. ओके, चला. सो अल्फासाठी आपण रिलेशन लिहूया. अल्फा इज इक्वल टू आय सी अपॉन आय ई लिहूया. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना. सो यातला अल्फा माहीत आहे, आय ई माहीत आहे. अल्फा किती आहे 0.96 इज इक्वल टू आय सी अपॉन आय ई किती आहे 7.2. मी मिलीअँपियर आहे तसंच ठेवतो. सो याच्यावरून आपल्याला कोण निघेल आय सी निघेल. सो आय सीची व्हॅल्यू 6.91 मिलीअँपियर निघते का बघा. आणि विचारलं आहे कोण आय बी विचारलं आहे. आय बी. आय बी म्हणजे कोण बेस करंट. तर बेस करंट काय असतो आय सी मायनस आय ई. आता आय सी आपल्याला माहीत आहे 6.91. आय ई ऑलरेडी वरती गिवनमध्येच आहे. सो हे सगळं जर सॉल्व केलं आपण तर 0.29 मिलीअँपियर हे आन्सर मिळेल. बघा मी बरेचसे फॉर्म्युले समोर फक्त मांडतोय, थोडंसं कॅल्क्युलेशन ट्राय करा, स्वतःहून करायचा एकदा प्रयत्न करा. मी काही हिंट देतोय तुमच्यासमोर, सो हिंटनुसार तुम्ही हे बघू शकता. चला 126 घेऊया. थेरी क्वेश्चनच आहे. द पार्ट ऑफ ए ट्रान्झिस्टर विच इज मोस्ट हेवीली डोप्ड टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर्स इज द. हां, तर ज्या ठिकाणी हेवीली डोपिंग केलं जातं लार्ज नंबर ऑफ कॅरियरचं तो पार्ट कुठला असतो असा क्वेश्चन आहे. तर इमिटर, बेस आणि कलेक्टर याच्यामधला जो इमिटर पार्ट आहे त्या ठिकाणी हेवीली डोपिंग केलं जातं. कलेक्टरमध्ये थोडंसं कमी असतं, बेसमध्ये खूपच कमी डोपिंग असतं.
कळतं आहे बघा. 126 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो थेरॉटिकल क्वेश्चन आहे की एक ट्रान्झिस्टरचा असा पार्ट सांगा की त्या पार्टमध्ये जे काही मेजॉरिटी कॅरियर्स असतील, मग होल्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, त्यांचं हेवीली डोपिंग केलं जाईल. मग त्यांचं हेवीली डोपिंग कशामध्ये केलं जातं तर इमिटरमध्ये केलं जातं. सो ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दिस. लक्षात आलं का बघा. सो हा ट्रान्झिस्टर रिलेटेड क्वेश्चन होता. चला, काही गेट, लॉजिक गेट्स हा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे, त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत बघा. 141 विच लॉजिक गेट इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग ट्रूथ टेबल. येस, आता तुम्हाला त्यासाठी ट्रूथ टेबल सगळे माहीत पाहिजेत. ओके, ट्रूथ टेबल जर माहीत असतील तर तुम्ही याचे आन्सर्स आरामात देऊ शकता. बघा, 0 0 असेल आउटपुट 0 मिळते, 0 1 असेल तर 1, 1 0 असेल तर 1, 1 1 असेल तर 1. म्हणजे मला सांगा या ठिकाणी ए आणि बीची ॲडिशन होते असं म्हटलं तरी चालेल. लॉजिकल ॲडिशन होते कुणाची, ए आणि बीची. ओके, सो लाईक दिस. ऑर गेट, सो ऑर गेटमध्ये काय होतं, लॉजिकल ॲडिशन होते ना, अँडमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, बरोबर ना, हे बघितलेत आपण गेट्स. सो 141साठी बी ऑप्शन असेल. ऑरिंग होते बघा, ऑरिंग. आणि ऑरिंग झाल्यामुळं 0 0 0, 0 1 1, 1 0 1, 1 1 1. आता 1 1 1 का लिहिलं, ॲक्च्युली 1 + 1 0 लिहितो, बट आपण तो कॅरी फॉरवर्ड आहे तो सुद्धा कन्सिडर करतोच मग आउटपुटमध्ये. सो 1 + 1 हे 1च असतं. ओके, ऑरसाठी. नेक्स्ट 142 घेऊया. ए नॉर गेट इज ऑन ओनली वेन ऑल इट्स इनपुट्स आर. आता नॉर गेट कसा, आता मी इथंच दाखवतो बघा, हा ऑर आणि पुढं त्याला नॉट पाहिजे असा. तर हा जो टोटल तयार झाला ना याला नॉर गेट म्हटलं जातं, बरोबर का. नॉर नॅन्ड असतात ना, तर ऑरला फक्त काय केला पुढं आपण नॉट कनेक्ट केला. मग क्वेश्चन असा आहे की नॉर गेट इज ऑन, ऑन म्हणजे 1 पाहिजे ना. ओके, सो 1 कधी असेल तर बघा, ऑल इनपुट्स आर ऑफ. ऑफ म्हणजे ऑल इनपुट 0 0. बघा इथं 0 0, ठीक आहे. म्हणजे इथं चेक करा उजवीकडं, हे 0 आणि हे 0 लिहितो. 0 0 असेल, इकडे दाखवतो हवं तर, ऑरला आउटपुट किती येईल, 0 येईल. बट पुढं नॉट आहे ना, नॉट म्हणजे रिव्हर्स होणार, म्हणजे आउटपुट 1 होणार आहे. म्हणजे नॉर गेट चालू झाला ना, 1 म्हणजे चालू, लक्षात ठेवा. क्लोज, 1, ऑन असं रिप्रेझेंटेशन असतं. आणि ऑफ म्हटलं की जनरली 0, ओपन, स्विच टाईपच आहे ना, सगळे स्विचेसच आहेत. सो जर ऑफ असेल तर आपण 0 वापरतो. म्हणून ऑल इनपुट्स म्हणजे 2च इनपुट्स आहेत, ऑल म्हणजे 2 इनपुट्स. तर ती 2 इनपुट्स आपण काय केलेली आहेत, ऑफ केलेली आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, हे काही लॉजिकल रिलेटेड क्वेश्चन्स आहेत बघा. ठीक आहे, अजून 1-2 फोटोज बघूया. द फॉलोइंग लॉजिक गेट सिम्बॉल रिप्रेझेंट्स. हे सांगू शकता, एकच इनपुट दिसते आणि एकच आउटपुट दिसते बघा. मला सांगा, एकच इनपुट दिलं आपण, समजा इथं 0 दिलं तर इथं पण 0 आलं आणि इथं पण 0 आलं. तर 0 0चं अँड 0 होतं, आउटपुट 1, कारण अँड आहे ना, बरोबर. आणि समजा 1 दिला आपण इथं, तर इथं पण 1 येणार आहे, इथं पण 1 येणार आहे. 1 1 0 होतं, सॉरी 1 1 1 होतं अँडमध्ये, आणि त्याचं नॉट 0 होतं, बरोबर का बघा. म्हणजे आपण इनपुट 0 दिलं की आपल्याला आउटपुट 1 मिळालं आहे, आणि इनपुट 1 दिलं की आपल्याला आउटपुट 0 मिळाले. म्हणजे कुणासारखं काम करतोय हा, नॉट, बरोबर का. नॉट सारखं काम करतोय ना, अपोजिट काम करतोय. 0 दिलं तर 1, 1 दिलं तर 0, म्हणून ए नॉट गेट. बघा 147 क्वेश्चन नंबर दिसतोय तुमच्यासमोर, त्याचा बी असेल, आणि त्याचा मी रिप्रेझेंटेशन, त्याचा आन्सर दिलेला आहे की तो नक्की कसा बी असेल ते. ठीक आहे. नेक्स्ट 148 बघा. द फॉलोइंग लॉजिक सिम्बॉल रिप्रेझेंट्स. पुन्हा फॉलोइंग लॉजिक सिम्बॉल रिप्रेझेंट्स, हा मगाशी झालेला आहे. काय रिप्रेझेंट करतो, नॉर गेट, कारण याच्यामध्ये ऑर आणि प्लस पुढं कोण आहे, नॉट. बघा हा ऑर झाला ना, हा जो दिसतोय तो, आणि ह्याला पुढं नॉट आहे ती. ओके, सो नॉट आहे इन द सेन्स ऑर प्लस नॉट म्हणजेच नॉर असतो ना, बरोबर का. हा सिम्बॉल मगाशी मी ड्रॉ करून दाखवला होता. किंवा नॅन्डसाठी वरती दिसतोय बघा तुम्हाला, हा असा नॅन्ड असतो.
तसा हा नॉर असतो असा, आणि हे पुढं नॉट. सिम्पल. सो 148 नंबर जो आहे त्याचाही ऑप्शन कुठला असेल? बी असेल. नेक्स्ट 149. 1 बार प्लस 1 बार इज व्हेरी व्हेरी सिम्पल. 1 बार, आता 1 बार म्हणजे कोण? 0 प्लस 1 बार म्हणजे अगेन 0. सॉरी. सो 0 प्लस 0, बरोबर ना? सो बी ऑप्शन. सो 0 प्लस 0 बी ऑप्शन. कळलं का? त्यासाठी तुम्हाला जे बेसिक लॉजिक गेट्स आणि त्यांचे जे फॉर्म्स आहेत ना विथ देअर ट्रूथ टेबल हे माहीत पाहिजे बघा. मग अँड गेट असेल, नॉट गेट असेल, किंवा ऑर गेट असेल, पुन्हा त्याच्यावर नॅन्ड नॉर केलं होतं आपण ते असेल. हे बेसिक फॉर्म जर माहीत असतील तर ही सगळी लॉजिक गेटची एक्झाम्पल्स तुम्हाला सुटू शकतात. ते बरीच प्रॅक्टिस करण्यासाठी एक्झाम्पल्स आहेत, आणि कदाचित याच्यातला एखादा क्वेश्चन आला तर तो इझिली मार्क्स देऊन जातो. त्यामुळे हे लॉजिक गेटचा तर कंपल्सरी ह्या सेमीकंडक्टर डिव्हायसेसमधला अभ्यास तुम्ही करू शकता. नेक्स्ट. ठीक आहे, एक लॉजिक गेटच आहे बघा. थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे असं म्हणत. डिफिकल्ट म्हणजे थोडीशी लेंथ याची आपण आता बघूया की थोडीशी जास्त दिसते. ठीक आहे. सो व्हॉट इज द आउटपुट वाय when all 3 inputs are first high and then low? म्हणजे पहिल्यांदा सगळे इनपुट्स हाय ठेवलेत, 3 इनपुट्स दिसत आहेत बघा तुम्हाला, आणि नंतर सगळे इनपुट्स लो ठेवलेले आहेत. ओके. मग सगळे इनपुट्स हाय ठेवल्यानंतर आउटपुट काय मिळतं आहे, आणि सगळे इनपुट लो ठेवल्यानंतर आउटपुट काय मिळतं हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे साहजिकच एकदा काहीतरी 0 येईल, एकदा 1 येईल. म्हणजे फक्त पहिल्या केसमध्ये काय येतोय, 0 येतोय का 1 येतोय, आणि दुसऱ्या केसमध्ये काय येतो, 0 येतो का 1 येतो, हे आपल्याला याच्यामध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी ह्या डायग्रामचा आपल्याला यूज करायचा आहे. आता सगळ्यांनी डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये जो x1 दिसतो, x1 तो कोण आहे, तर तो अँड गेट आहे. बरोबर. जो x1 दिसतोय तो अँड गेट आहे. जो x2 दिसतोय तो कोण आहे, तो नॅन्ड गेट आहे बघा. नॅन्ड, NAND, पुढं नॉट दिसतोय का त्याला. सो अँडला जर नॉट असेल तर तो नॅन्ड तयार होतो ना. ओके. सो एक आहे तो अँड आणि दुसरा आहे तो नॅन्ड. ठीक आहे. चला थोडंसं मी ही पुन्हा डायग्राम तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो एक्सप्लेनेशनसाठी. सो हा इथं अँड गेट आहे लाईक दिस. सो हा x1 आहे ना, आणि याच्या पुढं हा असा नॅन्ड गेट आहे, याला इथं नॉट कनेक्टेड आहे. सो याला x2 म्हटलेलं आहे. सॉरी, हा x1 आणि हा x2. इकडे 3 इनपुट्स नावं देऊया आपण. सपोज A, B, C. आता तिन्ही इनपुट्स हाय म्हणजे काय करायचं, तिघांची ही व्हॅल्यू 1 1 1 करायची, आणि तिन्ही इनपुट लो करायचं म्हणजे काय, तिघांची ही व्हॅल्यू 0 0 0 करायची, आणि आउटपुट काय ते चेक करायचं. ओके. सो दिस इज द अँड गेट अँड दिस वन इज नॅन्ड गेट. तुम्हाला फक्त आता अँडचा आणि नॅन्डचा ट्रूथ टेबल माहीत पाहिजे. म्हणजे अँडच्या कंडिशन्स काय असतात आणि नॅन्डच्या कंडिशन्स काय असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. सो x1 इज अँड गेट अँड x2 इज नॅन्ड गेट. सो इन द फर्स्ट केस, आता पहिली केस काय आहे बघूया. इथं लिहितो मी कुठचं एका साईडला. चला, पहिली केस काय आहे, तर A1 आहे, B1 आहे, आणि C पण कसं आहे, 1 आहे. बरोबर. पहिली केस काय आहे, A पण 1 आहे, B पण 1 आहे, आणि C पण 1 आहे. ओके. मग आता अँड गेटचा आउटपुट काय येईल, म्हणजे इथलं आउटपुट काय येईल मला सांगा. 1 1 ला 1च येईल ना. सो हे 1 आणि हे 1. आता हे 1 आणि 1 जे आहे ते 1 1 काय होईल, 1 आणि त्याचा नॉट, म्हणजे आउटपुटला काय मिळेल, 0 मिळेल. मी सपोज इथं y म्हणतो. सो इफ A, B अँड C इक्वल टू 1, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, इट इज 0. कशी 0 आली कळलं का. अँडमधनं AB आले, दोघांचं 1 आउटपुट मिळालं, पण ते 1 1 नॅन्डला मिळालं. सो नॅन्डला पुन्हा नॉट झालं. सो त्याचा आन्सर फायनली 0 मिळाला. सेकंड केस बघूया आपण. सेकंड केसमध्ये सगळे लो करायचे, म्हणजे A 0 करा, B 0 करा, आणि C पण 0 करा. सिम्पल. ओके. A 0 करा, B 0 करा, ॲज वेल ॲज C 0 करा. तिन्हीही इनपुट्स 0 करायचे. ओके.
मग मला सांगा, इथं लक्ष द्या सगळ्यांनी इकडं. सो अँडचं आउटपुट काय येईल जर ए आणि बी 0 असतील तर 0 0साठी 0च येईल. म्हणजे इथं 0 झाला आणि इथं 0च आहे. मग नॅन्डसाठी 0 0 काय असतात, 1 असतात. म्हणजे आउटपुट आपलं वाय इज इक्वल टू काय येईल, 1 येईल. ओके, सो ही आहे ती लोची कंडिशन आणि ही आहे ती हायची कंडिशन. ऑल इनपुट्स हाय असताना आउटपुट आपल्याला 0 मिळालं आणि ऑल इनपुट्स लो असताना आउटपुट आपल्याला 1 मिळालं. झालं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 0,1 हे असं आउटपुट मिळालं. सो दिस इज द ॲन्सर. ऑप्शन्समध्ये डी ऑप्शन दिलेला आहे. समजलं का बघा. सो डायग्राम थोडीशी मोठी आहे, बट तुम्हाला जर अँडचं आणि नॅन्डचं ओळखता आलं, सिम्बॉल ओळखता आला, ट्रूथ टेबल माहीत असेल, बेसिक गोष्टी ही माहीतच पाहिजे, तरच हे असली इंटरेस्टिंग क्वेश्चन सुटतात, अदरवाईज सुटणार नाहीत. ओके, सो डी ऑप्शन बघूया याचा. ठीक आहे, असा क्वेश्चन होता बघा. हा ही आन्सर येईल. म्हणजे आउटपुटला एकतर 0 येऊ शकतं किंवा आउटपुटला एकतर 1 येऊ शकतं. 0 कधी येऊ शकतं, जेव्हा ऑल इनपुट्स हाय असतील तेव्हा 1 येऊ शकतं, आणि जेव्हा ऑल इनपुट्स लो असतील तेव्हा हाय इनपुट्स असतील तेव्हा 0 येऊ शकतं आणि लो इनपुट्स असतील तेव्हा 1 येऊ शकतं. सो अशा पद्धतीने ह्याचा आन्सर आपल्याला डिफाईन करावं लागेल. लक्षात आलं का बघा. सो हे जे काही ओव्हरऑल क्वेश्चन्स होते हे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या टॉपिकवरती होते. टॉपिक थेरॉटिकली आहे, इझी आहे. तुम्ही जर पार्ट वाईज कालचं लेक्चर व्यवस्थित बघून समरी तयार करून जर कन्सेप्च्युअल स्टडी केला तर डेफिनेटली तुम्हाला या टॉपिकवरती चांगले मार्क्स मिळू शकतात. कारण तुम्हाला XI म्हणजे 11वीचा पण सेमीकंडक्टर आणि 12वीचा पण सेमीकंडक्टर हे दोन्ही टॉपिक CETला आहेत. म्हणजे तुम्हाला थोडीशी याची डेप्थ लक्षात आली असेल की किती डेप्थ आहे. कारण दोन्ही टॉपिकचा स्टडी करून तुम्ही ॲव्हरेज तुम्हाला याच्यावरती 4 क्वेश्चन्स येऊ शकतात. कारण 2 टॉपिक असल्यामुळं 11चा पण आहे, 12चा पण आहे. जर दोन्ही टॉपिकवरती जर 4 क्वेश्चन्स येत असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ज्याला फार मॅथमॅटिकल न्यूमरिकलचा अभ्यासाला कंटाळा येतो आहे, जमत नाही, लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी हे असे जे टॉपिक्स आहेत हे खूप चांगली मार्क्स मिळवून देणार आहेत डेफिनेटली. त्यासाठी प्लॅनिंग करा. ओव्हरऑल कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे, जे बोर्डचं वेटेज आहे ऑलमोस्ट तशा टाईपमध्येच इकडं तुम्हाला ह्या CETच्या टॉपिकसाठी वेटेज अप्लाय करावं लागेल. थोडंसं वेटेजप्रमाणे तुम्ही जाऊ शकता, प्रपोर्शन तुमच्या लक्षात येते. म्हणजे तुम्हाला काही मोशनचे टॉपिक अवघड वाटत असतील तर तुम्ही जरी ते स्किप केले तरी तुम्हाला त्यातले CETचे क्वेश्चन तेवढे स्किप झाले तरीसुद्धा चालू शकतात. बट याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि हे प्लॅनिंगमध्ये येतं सगळं. त्यामुळे ओव्हरऑल प्लॅनिंग कसं करताय बघा. ओव्हरऑलचा जो स्टडी आहे तो नीट करा. डेफिनेटली तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतील. ठीक आहे. सो लास्ट लेक्चरचा सेमीकंडक्टर बघा किंवा 11चा सेमीकंडक्टर बघा, 12चा सेमीकंडक्टर बघा, दोन्हीचं कंपॅरेटिव्ह बघा, कुठला टॉपिक कसा आहे. दोन्ही टॉपिक इझी आहेत, फक्त तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या बऱ्याचशा टर्म्स आहेत. सो डेफिनेटली हा टॉपिक इझी वाटेल. सो कंपल्सरी ह्या दोन्ही टॉपिकचा अभ्यास करा एवढंच सांगेन. कारण आता टॉपिक 2-3च राहिलेले आहेत, तेवढ्यामध्ये सगळा सिलेबस कवर होऊन जाईल आपला. त्यामुळं एक ओव्हरऑल जो काही आपला हा CETचा क्रॅश झालेला आहे याच्यामध्ये कितपत लक्षात आलं हे सुद्धा तुम्ही विचार करा. ओके, चला आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर मग नक्कीच विचारा. थँक्यू सो मच.